बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। राज्याचे मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची आज बैठक संपन्न झाली। निवडणुकीनंतरची डीपीडीसीची ही पहिलीच बैठक होती। मार्च महिन्यात राज्य सरकार बजेट सादर करणार आहे। जिल्ह्याचा जो वार्षिक आराखडा आहे त्या प्रारूपच्या संदर्भामध्ये आज डीपीडीसीची बैठक झाली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी, विशेषतः या डीपीडीसीमध्ये 2 केंद्रीय मंत्री आणि 1 राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि इतर सुद्धा सिनियर आमदार सुद्धा या जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य त्या सूचना आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता अधिकचा आपल्याला काय करता येईल या संदर्भातील चर्चा आजच्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये झाली। कुठल्या हेडच्या संदर्भामध्ये अधिकची आपल्याला तरतूद करायची आहे याचाही आराखडा त्या ठिकाणी मांडला गेला। त्या पद्धतीने आज 400 कोटी रुपयांच्या प्रारूपला आजच्या या जिल्हा नियोजन मीटिंगमध्ये आम्ही मान्यता दिली आणि आता हा प्रारूप राज्य सरकारकडे अर्थ विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिलेली आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। आज जिल्ह्यामधली डीपीडीसीची पहिली बैठक निवडणुकीनंतरची। आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मार्च महिना राज्य सरकार बजेट त्या ठिकाणी सादर करतं आणि मग आपल्या जिल्ह्याचा जो वार्षिक आराखडा आहे प्रारूप, त्या प्रारूपच्या संदर्भामध्ये आज डीपीसीची बैठक झाली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी, विशेषतः या डीपीसीमध्ये 2 केंद्रीय मंत्री आहे आणि 1 राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि इतर सुद्धा संचेती साहेबांसारखे सिनियर आमदार सुद्धा या जिल्ह्याच्या डीपीसीवर आहे। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य सूचना आणि या जिल्ह्याकरता, या जिल्ह्याच्या विकासाकरता अधिकचा आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा आजच्या या डीपीसीच्या मीटिंगमध्ये झाली। कुठल्या हेडच्या संदर्भामध्ये अधिकची आपल्याला तरतूद करायची याचाही सगळा आराखडा त्या ठिकाणी मांडला गेला। त्या पद्धतीनं आज प्रारूपला आजच्या या जिल्हा नियोजन मीटिंगमध्ये आम्ही मान्यता दिली आणि आता हा प्रारूप हा राज्य सरकारकडं अर्थ विभागाकडं त्या ठिकाणी सादर आम्ही करतोय। त्याच्यानंतर तो राज्याच्या बजेटला त्या ठिकाणी साधारण 400 कोटीचा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे, कारण ती मर्यादा आम्हाला राज्य सरकारनं घालून दिली। परंतु आम्ही अधिकचा 535 कोटी रुपयाचा आराखडा अतिरिक्त हा सुद्धा आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी मंजुरी करता पाठवतो। शेला